अशा ठिकाणी फक्त नवरा बायकोची भांडण झाली व बायका रुसतात. आमच्या घरामध्ये उलटा सगळं. आमच्या घरामध्ये माझा नवरा रुसतं. मला जुलम जाता झोपायला तरी पण बोलत नाही माझ्याशी. म्हणजे आवरा फुगा येते त्यांना लगेच. गरम झाले थोडासा. सांगू बघू डॉक्टरकडे घेऊन जायला. चल दवाखान्यात मी घेऊन जाते. चल बघा आता काय काय भाजीपाला घ्यायचं. आता काय महिनाभर भाजी खायची. मंडळी आता चालले मस्त आठवडी बाजारामध्ये. आणि गाडी मी ना दुपारी भाकऱ्या घेऊन गेली होती तेव्हा तर रस्त्यावरच पार्किंग केले. कारण की इथे ना तुम्हाला दाखवते मी. ते बघा इथून गाडी घेऊन यायचं बोलला म्हणजे मला टेन्शन होतं. कारण की ते खड्डा आहे मोठा त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि हे बघा हे कसं दलितदर आता पावसाला खपोपर्यंत आम्हाला हे त्रास. त्या गाडींच्या रोज जावं लागते आम्हाला. मस्त सगळी लोक कामावशा येतात घरात जावायला बिचारी. जाऊयात मस्त आठवडीत बाजार. जैसे मैं टमाटर छाट रही है, मेरा मिनी ब्लॉग है, मार्केट में आई हूँ. जैसे आप देख सकते हैं भाभी हमारे टमाटर छाट रही हैं. भैया को नहीं लेके आई आज कि मिनी ब्लॉग ना बन पाया हमारा. भाभी हाँ बराबर. क्या टमाटर छाट रहे हो आप? कितनी मेहनत कर रहे हो आप टमाटर के लिए 40 रुपए किलो में? टमाटर अच्छा नहीं है. सब चीज अच्छा है भाभी. ऐसा कहीं को बोलते हो टमाटर अच्छा नहीं है. हाँ आपका मिनी ब्लॉग बन रहा है बराबर. 20 का आधा 1 किलो 40 1 किलो 30. टमेटो 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 भाभी कितना देने का है? चला आज मार्केट ना एकदम भारी लागले. कारण की आज पाऊस ना आहे दिवसभर त्याच्यामुळे मार्केट एकदम चला मंडळी आता मार्केटमध्ये तर आलो आपण. बघा आता काय काय भाजीपाला घ्यायचं. आता काय महिनाभर भाजी खायची. शेंगा कशा भैया? चला शेवग्याच्या शेंगा घेऊ. आता काय गणपती जाय पण भाजी घ्यायची. आली आहे मेडिकलमध्ये चिन्मयला सर्दीची गोळी घ्यायला. सर्दी आणि थोडंसं ताप येते त्याला. तर आता आली आहे तर मस्त मेडिकलमधून लगेच गोळी घेऊन जाते. किती झाले आता? आता जाऊन आलो आठवडी बाजारातून. छान गर्दी होती आज. नुसती चेंगरा चेंगरी भयानक गर्दी. पटपट घेतलं सामान आणि आता आली घरी. काय काय सामान घेऊन आली ते. ओके चला मका उकडत ठेवतो पोरांना. मनुष्य पण आता कामावरून आले. मका उकडतो कारण का सकाळी कसा मनुष्य लवकर जाते आणि सकाळी मनुष्य काय सहसा खात नाही. मागे खायचा नाश्ता पण आता जसं उपास पकडल्याने श्रावण तसं काही चपाती भाकरी वगैरे काही खाऊन जात नाही तो. आताच बरं बनवते म्हणजे पोरं कशी खातील म्हणून. चला चिन्मयला माझ्या आज बरा नाही वाटत. अंग गरम झाले थोडासा. सांगू बघू डॉक्टरकडे घेऊन जायला. चल दवाखान्यात मी घेऊन जाते. चल मंचुरियन देत. मंचुरियन देऊ. मका ठेवले उकडत आता ना. सफरचंद कापून आणू का? चल उठ ना मग गोळी खा. नाही बरं वाटलं तर भाऊला घेऊन जा डॉक्टरकडं. हे बघा आता मस्त मक्का उकडल्यान. मस्त आता खाऊ आपण गरमागरम मक्के. चला आता मक्का शिजायला ठेवलेला तोपर्यंत मी ना ओला वाटाणा आणि फ्लावर साफ करून घेतला. हे बघा कारण का आता खिचडी भात बनवायचा ना त्याच्यामुळे आता खिचडी भातच बनवेन. कारण का या भाकरींच्या मुले ना जास्त काय भात जेवायला भेटतच नाही आता. कारण का रोजच्या ऑर्डर असतात भाकरीच्या त्याच्यामुळे. तर आता काही संध्याकाळी नव्हती कोणाची ऑर्डर त्याच्यामुळे आता मस्त गरम गरम खिचडी भातच बनवेन. नाही तर मग आता संध्याकाळी पण पुन्हा भाकरीच झाल्या असत्या. आणि 2-2 टाईम चपाती भाकरी ना नाही जमत. पोरं पण वैतागतात जेवायला. मग त्याच्यामुळे आता गरम गरम खिचडी भात बनवेल. ओके सर आता पोरांना मक्के देता. आता पोरांना पहिले मक्का म्हणजे देता शिजल्यानंतर गरम गरम तर पोरं पण खातील जरा. चिव घे गरम गरम खा. ते खाल्लास का सफरचंद? गोळी खाल्ली? ते गोळी खाल्ली का? या आता जेवायला मस्त खिचडी भात, भुजलेलं पापड आणि कांदा
हे पण इथे जेवायला बसलं नाही. कसं आवडलं खिचडी भात? बरोबर. चला या तुम्ही पण जेवायला. चिन्मय जेवण तर असा चिन्मयने काय काय खाल्लं आता कधीपासून साधी मी जेवत नाही. मोरेश पण झोपला आहे पण तुम्ही नंतर जेवतो. नाश्ता काय पाहिजे मला बुबुलीला काय पाहिजे? थांब देते थांब. चला नाही मस्त आमचे जेवणं बिवणं झाले आहे. आणि आजचा व्हिडिओ एकदम छोटासाच झाले कारण का मी संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात केली. सकाळपासून काही केलीच नाही. कल आता तुमच्या दादाची ना माझी थोडीशी बाचाबाची झाली. त्याच्यामुळे तुमचा दादा माझ्याशी रागानं दुपारपासून म्हणजे सकाळपासूनच ना मग पोरं कामावरती होती. मग आता इथे व्हिडिओमध्ये मी घेऊ कोणला? दादा आता तुमचा नाही आला व्हिडिओमध्ये. म्हणजे बोललात नाही माझ्याशी काही. मला तर वाटतं प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायकोंचे भांडणं होत असतील ना. आमच्या घरामध्ये उलटा हा सगळा. म्हणजे मी बघतो बऱ्याचशा ठिकाणी तर ताई लोक रागाण असतात नवऱ्यांशी. जरा काही झाला तर रुसतं कोण? बायको. पण आमच्या घरामध्ये सगळा उलटा. आमच्या घरामध्ये ना म्हणजे काही पण झाला ना हसण्यावरून आमची भानगडी होतात. असं काहीतरी कामावरून आमची भानगडी होतात किंवा बोलता बोलता आमचं काहीतरी मध्येच खटकते दोघांचा. पण मला बोलल्याशिवाय राहत नाही. मी लगेच जुलमा जापायला जातो. लगे तुमच्या दादाला लगे अजून ॲटिट्यूड वाढतं. मग त्यांचं म्हणणं असं का आता ही जुलमा जापायला येतं म्हणजे हिचा काही सरणार नाही माझ्याशिवाय. लगे तुमचा दादा लगे अजून जास्त ताणून घेतं. रबर कसं आपण तणल्यावर मग तो ताणतच रे देत तसा. आता दुपारपासून मी एकसारखी त्याने झापायला झापतच नाही माझ्या लगे. मी त्या लोक लगे बिचाकडे जाऊ बसतात. मग त्याच्यामुळं आज व्हिडिओ मी संध्याकाळच्या सुरू केला ना. म्हणून व्हिडिओ तुम्हाला आज कदाचित लेट पण येईल किंवा येणार पण नाही व्हिडिओ. असं काहीतरी सीनवर ना मी बऱ्याचशा ठिकाणी बघता नवरा बायकोची भांडण झाल्यावर नवरा बायकोची भांडण झाल्यावर बायका रुसतात. आमच्या घरामध्ये उलटा सगळं. आमच्या घरामध्ये माझा नवरा रुसतं. मला जुलम जाता जापाला तरी पण बोलत नाही माझ्याशी. म्हणजे आवरा फुगा येते त्यांना लगेच. असं कोणच्या घरानं होतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि आजचा व्हिडिओ एकदम छोटासा झालेला. मला मी आजचा व्हिडिओ टाकणार नव्हती किंवा देणार नव्हती कारण का व्हिडिओमध्ये म्हणजे पोरं पण नाही मी एकटीच. बरं जाऊ दे जे आपण काही होईल तर टाकेन कारण का तुम्ही वाट बघत असता लेट तर लेट पण देईन बरं तुम्हाला व्हिडिओ. तर चला मंडळी माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.